वरांचा आणि या संपूर्ण पंचक्रोशीतील सर्व खेळाडू असतील, स्पॉन्सर असतील, चाळीसगाव प्रीमियर लीग ची ही दर्जेदार स्पर्धा पाहते आणि मॅच कडे वळतोय. सुदर्शन पाटील आमच्या समेत जॉईन झाले. 24 ला इव्हेंटची टीम बॅटिंग करेल गावदेवी आजिवली. सुदर्शन गायकर वन ऑफ द डेंजर क्रिकेटर, विस्फोटक फलंदाज आघाडीची जोडी सरकले. सुधीर लहाने संघाचा प्रमुख गोलंदाज कर्तेश्वर भिंगार कडून आणि बॅटिंग करत असताना ऋषी हातमोडे या संपायर सिग्नल. सामना सुरू करायचे. 2:41 झालेत. अजून एक मॅच कव्हर करायचे. सुपर संडे आज आहे, उद्या अंतिम दिवस. पहिला चेंडू सुधीर लहाने, पहिला चेंडू टोलवलाय फाईन लेग लॉंग लेगच्या मधून आणि पंच इशारा करतील सुरुवात धमाकेदार. वेलकम फोर. नारपोली गावाच्या हद्दीमध्ये असलेलं बघा हे मैदान, निसर्गरम्य मैदान. मोहन शेठ लबडे पाहतोय. मालिकावीर हिरो कंपनीच्या बाईकचे आमचे पुरस्कर्ते दानशूर दाते यांना पाहतो आपण अतिथी कक्षामध्ये. दुसरा चेंडू स्लोअर वन, फटका फसला. एक चौकार आल्यानंतर तो मोह होता फलंदाजांचा मोठे फटके खेळण्याचा आणि आता बघा प्रयत्न फसले. एक विकेट. जल्लोष आनंद पाहूया. फलंदाज बाद झाला ऋषी हातमोडे. पहिला धक्का. सुधीर लहाने पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर विकेट मिळाली. जो ऋषी आक्रमक झाला होता, सुरुवात चौकाराने केली, त्याला बाद केलं. सुधीर लहाने झेल टिपला. सुधीर पाटील बॅटिंग करत असताना गावदेवी आजिवले आणि मोठे भिंगार दोन गावांमध्ये लढत पाहतो. पुरस्कर्ते वेगळे. 40गाव प्रीमियर लीग स्पर्धा आणि आज महत्वाचा दिवस आहे. ऑनलाईन प्रेक्षक वर्ग या लढतीचा आनंद घेतोय. सुदर्शन गायकर एका बाजूला आणि एका बाजूला आपण पाहतोय धर्मेंद्र घोगरे. दोन बलवान, दोन मास्टर माइंड संघनायक. दीपक पाटील मोठे भिंगार आणि भास्कर पाटील मोठे भिंगार या दोन्ही मान्यवरांचे इथे आगमन झाले. त्यांना विनंती करेन, आतापर्यंत स्पर्धेमध्ये 245 चौकार झालेत. दोन्ही मान्यवरांना विनंती आपण अतिथी कक्षामध्ये यावं. सुधीर लहाने छोटासा रनअप, स्लोअर वन गोलंदाजी करतो. चेंडू फिरवतोय आणि आपल्या बोटांची जादू तो दाखवतोय. चौकार आल्यानंतर बघा कमबॅक कसा असावा. सुधीर लहाने विकेट डॉट. 3 चेंडू मध्ये आतापर्यंत धावा 4. बॅटिंग करतोय संघ गावदेवी आजिवल्या. आखू टप्प्याचा दिली चपराक अप्पर कटच्या माध्यमातून डीप बॅकवर्ड पॉइंट कडे. नो चान्स. आणखीन एक चौकार. गॅप मध्ये असंच खेळावं लागतं आणि तो फटका दाखवला आदेश गायकर. एक चेंडू डॉट खेळला, त्यानंतर चौकार आदेश गायकरला आपण पाहतोय. सुदर्शन गायकर आणि आदेश गायकर 8 धावा दाफलकावर. ऑफ स्टंपवर हा ठोकलाय स्ट्रेट लॉंग ऑफ कडे. सुधीर वर चढवला हल्ला. 3 चौकार आलेत. गॅप मध्ये बघा कशा पद्धतीने कनेक्शन होतं. फटक्या बॅक टू बाउंड्रीज. आदेश गायकर फुटवरचा वापर केला, थोडा ताणवला बॅटला, मागे गेला, सरकला. फटका जिथे खेळायचं होतं ते त्याचा प्रयत्न यशस्वी झाला. 2 चौकार, एकूण धावा 12, 1 विकेट.
पुन्हा एकदा ऑन साइडला मिड विकेटला ही चूक झाली. संधी होती, झेल मिळाला असता, मात्र स्वतःला सावरता आलं नाही. थोडी दुखापत आहे, तणावाचं वातावरण, चिडचिड झाली थोडी. एक षटक संपलाय. मिड विकेटला झाली चूक. आदेश गायकर वैयक्तिक योगदान त्याचं पाहूया. वैयक्तिक योगदान 9 आणि संघाची धावसंख्या 13. पॉवर प्लेचं पहिलं षटक, पहिल्या चेंडूवर चौकार, विकेट, डॉट, सलग 2 चौकार. आदेश गायकर खेळतोय. क्रमांक 3 चा सुरुवात करून दिली होती ऋषी हातमोडे, तो बाद झाला. 13 धावा, एक षटक संपले. 2 वाजून 46 मिनिटं. मॅच नंबर 5 पाहतो. यानंतर मॅच नंबर 6 असेल. सुदर्शन पाटील तारा आम्हाला स्कोरिंगची साथ देत असताना आतापर्यंत पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. ही लढत सुद्धा अटीतटीची होईल. प्रेक्षक वर्ग बघा, डोंगरावर जिथे जागा मिळेल तिथे बसून या सामन्याचा आनंद घेत असताना मॅच नंबर 6 असेल. IIC अँड जय हनुमान भिंगारवाडी, सचिन लाने संघनायक, आकाश पवार यश एंटरप्राइजेस साई समर्थ खानावले संघनायक, आकाश पवार आणि सचिन लाने. ओव्हर नंबर 2 प्रीतम घोगरे, कर्तेश्वर मोठे भिंगार आणि गावदेवी अजिवले ग्रामीणचे 2 संघ. पुढचा चेंडू ऑफ स्टंपवर स्विंग होता, जास्त झाला, बाहेर होता, लाईन थोडी. पंचानं पाहिलं अगदी वाईट बॉल. द्वारकानाथ चोरगे मेन अंपायर, ऑफिशियल अंपायर आज आपण पाहतोय. 14 धावा धावफलकावर. दिली चपराक, ओ खणखणीत दणदणीत उत्तर दिला. सुदर्शन गायकरला अजून स्ट्राइक मिळाली नाही. तो एक बलवान फलंदाज आहे, ताकद त्याच्याकडे. नक्कीच बघा, परफेक्टली कनेक्शन, टेक्निक पाहायला मिळाली, क्वालिटी होती या फटक्यावर. आणि 4 धावा. संघ पुढे सरकेल. एकूण धावफलक संघाची धावसंख्या 18 धावा. एक गडी बाद 18. सेकंड ओव्हर प्रीतम घोगरे. पुन्हा एकदा लाईन पाहिली, फटका केला डीप कडे, फिल्डर रेडी, तयारी दाखवते सुदर्शन, मात्र नकार दिला, नंतर तयारी दाखवली. अगदी सोप्या पद्धतीनं वाटचाल सूर्य. किती धावा बनवल्या जातील ही चर्चा सूर्य. एकूण धावा धावफलकावरती 20. एक गडी बाद. रन रेट पाहिला तर 13 ची सरासरी सूर्य. प्रीतम घोगरेला पाहतो आपण. ओव्हर नंबर 2 5 षटकांचा पूर्वार्ध. एकूण धावा 20. पुढचा चेंडू लॉफ करतोय. व्हॉट अ ग्रेट स्ट्रोक, ग्लोरियस पॉवर जनरेट केले, फुटवर्क वापरला, टायमिंग होतं या फटक्यावर, कौशल्य दाखवलं, गुड स्ट्रोक, षटकार. मध्ये षटकार ठोकणं यासाठी एक वेगळं कौशल्य असावं लागतं आणि ते दाखवतोय आदेश गायकर. वैयक्तिक पोहोचला 8 मध्ये 21. 3 चौकार, 1 षटकार. पुन्हा एकदा त्या क्षेत्रात फिल्डर रेडी, डीप कव्हरला जरूर हा झेल सोडलाय. आतापर्यंत फिल्डिंग करत असताना संघनायक सावरतोय, खेळाडूंना जाऊ द्या, झालं गेलं ते विसरावं, मागे काय झालं ते विसरावं, आणि संघनायक ती साथ देतो. आतापर्यंत मात्र मैदानावर सेट झालाय. 9 मध्ये 23. सुदर्शनला पहिल्यांदा स्ट्राइक मिळालीच नाही अजून. आपण पाहतो नॉन स्ट्राइक रेंजला. शेवटचा चेंडू 28 धावा. 23 एकटा खेळतोय फलंदाज आदेश गायकर. ताकदीचा फटका मिड ऑफ कडे, इनसाइड सर्कल, फिल्डर रेडी होता. 2 षटकं संपली. एकूण धावा 28. पहिला कॉल करतो टॉस साठी सचिन लहानेला आणि आकाश पवार. इनिंग ब्रेक मधील टॉस. 28 धावा, 2 षटकं संपलीत.
दर्शन गायकर डाव्या हाताचा पॉवरफुल फलंदाज आहे, आक्रमक ओळखला जातो. अर्धशतकी त्याच्या नावावर अनेक खेळ आहेत. सिक्सर किंग सुद्धा म्हटलं जातं त्याला. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावर टोटल रन्स 28. चाळीसगाव प्रीमियर लीग स्पर्धा पाहते ओव्हर नंबर 3. धीरज पवार, रचित पाटील आम्ही पाहतो. स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषकाचे आयोजक या स्पर्धेचा आनंद घेताना त्यांचं स्वागत करूया. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न डीप कडे आणि आता संघ अपेक्षा करतोय, मात्र पंच इशारा जरूर करतील. थोडं कठीण होतं. झेल पकडणं, चेंडू अडवणं खूप कठीण प्रवास होता, मात्र सुदर्शन आक्रमक झाला होता. अगदी सुरुवातीपासून आक्रमक असतो. मग आजिवली ग्रामीण पूल साठी असू द्या, मात्र आज चाळीसगाव प्रीमियर लीग साठी आता प्रतिष्ठा असेल हा सामना जिंकायचे. सुरुवात केली चौकारानं. करंट रन रेट थोडासा वाढलाय 14.77. 32 धावा. थर्ड ओव्हर धीरज पवार. ताकदीचा वापर ऑन साइडला. क्षेत्ररक्षक तयारी दाखवली, मात्र मिसफिल्ड. डीप मिड विकेटला प्रयत्न होता आणि हा चौकार. सुदर्शननं सुद्धा धमाका दाखवलाय, धमाकेदार. बॅक टू बॅक 2 प्रहार केलेत. चौकार धीरज पवारवर केला हल्ला. 36 धावा. 1 विकेट. आणखीन एक आक्रमण ऑन साइडला मिड विकेटला. आता फिल्डर रेडी. सुदर्शन सावध पवित्रा घेतलाय. या सामन्यामध्ये त्याला खेळावं लागेल, गोलंदाजांचा धुव्वा करावा लागेल. आणि बघा इथे आतापर्यंत तिसरं षटक आहे. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 3 चेंडू मध्ये 9 वर खेळतोय सुदर्शन. आदेश मात्र आज चांगला खेळतोय. त्याचा धमाका बघा, हटके खेळी करतोय आणि आपल्या खेळीच्या जोरावर 3 चौकार 1 षटकार इम्प्रेस केले. 10 मध्ये 23 वर पोहोचलाय. गावदेवी आजिवली आता संघ पोहोचलाय 37. 37 धावा. भागीदारी चांगली. आतापर्यंत या इनिंग्स मध्ये 6 चौकार आले, 1 षटकार 1 एक्स्ट्रा पाहिलं. धीरज पवार पुढचा चेंडू. आदेश मात्र थांबत नाही. हल्ला बोल हो डाईव्ह इथे जरूर. चांगला प्रयत्न. फिल्डर अनिकेतला तिथं पाहिलं, झोकून दिलं, मात्र बघा काही पाहिलं नाही. जो प्रयत्न केला हा खोदून मारला. फटका जरूर डीप कडे शरीराच्या साहाय्यानं अडवला चेंडू. योगदान बघा किती चांगलं आहे क्रिकेट साठी. काय पण स्ट्राइक रेंजला सुदर्शन गायकर 3 मध्ये 9. एकूण धावा 38. थर्ड ओव्हर 4 चेंडूचा खेळ संपलाय. 2 चेंडूचा खेळ बाकी. ऑन साइडला दिली चपराक. डीप कडे स्क्वेअर लेगला चेंडू अडवलाय. कठीण होतं झेल पकडणं, मात्र अगदी शांत मनस्थितीने खेळतो आज सुदर्शन. 4 मध्ये वैयक्तिक पोहोचलाय. एकूण धावसंख्या धावफलकावर 39. सुदर्शन पोहोचला 10 वर. आदेश गायकर त्याला साथ देतो 11 मध्ये 24. सुधीरला पाहतोय. करतेश्वर मोठे भिंगार साठी. धीरज पवार आतापर्यंत 5 चेंडू 2 मोठे फटके आले. 3 चेंडू मध्ये कमबॅक. 39. 39. आक्रमणाचा प्रयत्न स्लिप कडे. सुधीर रेडी. चेंडू अडवलाय. टक्कर झाली. अंतर्वर्तुळामध्ये पाहिलं आणि आता 3 षटकं संपली. एकूण धावा 40. मागच्या सामन्यामध्ये थोडा उलटफेर पाहिलं. मागच्या 3 सामन्यामध्ये गोलंदाजच्या जोरावर सामने जिंकले, मात्र चौथा सामना जिंकला दिनेशच्या कोलके संघानं 80 रन बॅटिंग करत असताना धावा चेस केल्या. मात्र या सामन्याचा निकाल का असेल? दुसरा कॉल टॉस साठी सचिन लाने आणि आकाश पवार. 3 षटकं संपली. 40 धावा. ड्रिंक्स ब्रेक. सुदर्शन खेळतो वैयक्तिक. 4 मध्ये 10 त्याला साथ देतोय आदेश गायकर. 12 मध्ये 25 वर तो खेळतोय. चांगल्या पद्धतीने तो मैदानावर उभा आहे. मालिकावीर बाईकचे पुरस्कर्ते मोहन शेठ लबडे यांना पाहतोय. कुणाल दादांना आम्ही पाहतोय. चला वळूया आपण ऐकूया डी चे अक्षयचं संगीत.
दिवसात मित्रांची यारी मिळाली हो याला. आला आकाश पाटील कोलकेवाला एपी एंटरप्राइजेस वाला. आला आकाश पाटील कोलकेवाला एपी एंटरप्राइजेस वाला. आला आकाश पाटील कोलकेवाला एपी एंटरप्राइजेस वाला. आला आकाश पाटील कोलकेवाला. तर आकाश पाटील कोळके युवा उद्योजक, बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव आहे. जेवढे बैलगाडा शर्यती प्रेमी आहेत तेवढे क्रिकेटचे सुद्धा दिवाण आहेत. आकाश पाटील 3 षटक संपली, 40 धावा, 1 विकेट, 2 षटकांचा खेळ बाकी आहे. शॉर्टेस्ट टीम मीटिंग मध्ये धर्मेंद्रनं काय चर्चा केली असेल, आपल्याला 2 षटकामध्ये कशी कामगिरी करायचे, काय कमबॅक करायचे, मास्टर प्लॅन त्याने आखलाय, गेम प्लॅन बनवलाय, रणनीती असेल आणि प्रत्येक संघनायकाची अशी रणनीती असावी लागते. 3 षटक संपली, 40 धावा, 1 विकेट. सुदर्शन खेळतो 4 मध्ये 10, आदेश कायकरला पाहते 12 मध्ये 25 खेळतोय. 4थं षटक घेऊन आलाय गोलंदाज यंगेस्ट बॉलर अविनाश जाधव. सुदर्शन गायकर, आदेश गायकर दोन्ही विस्फोटक फलंदाज मैदानावर सेट झाले. 40 धावा, 2 षटकांचा खेळ बाकी. चला थोडा स्पीडअप करा, 2:57 थोडा स्पीडअप पाहिजे. मी विनंती करेन खेळाडूंना या सूचनेकडे लक्ष द्या, वेळेला महत्व द्या. 40 गाव प्रीमियर लीग स्पर्धेचा आनंद घेतो प्रेक्षक वर्ग. अविनाश जाधव लो फुल टॉस, लॉफ केलाय, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल मात्र चेंडू डीप कव्हरला. येतील मिळतील नक्कीच 4 धावा. नक्कीच डीजे अक्षय आणि त्यांची संपूर्ण टीम, 24 लाईव्ह ची संपूर्ण टीम, मेन कॅमेरामन आपण पाहतोय 24 लाईव्ह इव्हेंट दर्शन मोरे, त्यानंतर क्रिश पाटील, श्रेयश पाटील, प्रतीक शिंद्रे स्टेज कॅमेरा कव्हर करतात आणि आज प्रणय पाटील ऑपरेटर, स्कोरर आमचे रोहन पाटील. बघा ही संदेश पाटील यांची 24 लाईव्ह इव्हेंटची टीम. फर्स्ट शिपला वेगळे असतात सुदर्शन, सेकंड शिपला वेगळे, नाईटला वेगळे असतात. पंचिंग आणि पंचआउट कुठे करत असतील विचार करा. 44 धावा, 1 विकेट. अविनाश पुन्हा एकदा आक्रमण, क्षेत्ररक्षक रेडी आहे, इनसाइड सर्कल, शॉर्ट पॉइंटला पकडलाय झेल आणि धक्का. 44 वर 2 गडी बाद. चव्वेचाळीस धावा एकत्रित आलेत. सुदर्शन थोडा नाराज आहे, जो फलंदाज मैदानावर आगेकूच करत होता, गोलंदाजांवर तुटून पडला होता, तो आता शिकार बनला. अविनाश जाधवला मिळाली सफलता. 4थं षटक प्रगतीपथावर, 44 धावा, 2 विकेट. सुदर्शन गायकर खेळतो, नवीन फलंदाज येईल, 4 मध्ये 10 वर खेळतो आणि क्रमांक 4 वर आलाय जयेंद्र पाटील. नारपोलीचा हा खेळाडू आहे जयेंद्र पाटील. नारपोलीचं मैदान आहे, त्याला या मैदानाचा अभ्यास असेल. 44 झाले, 2 विकेट. अविनाश जाधव पुढचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, एज लागली, यष्टीरक्षक पकडू शकले नाही. 2 स्लिपचे क्षेत्ररक्षकाने तयारी दाखवली मात्र चेंडू लॉंग स्टॉपला गेला वेगानं. 4 धावा मिळतील, संघ पुढे सरकला. टोटल स्कोर पाहूया, एकूण धावा दाफलकावर 48. एज लागली, स्ट्रेट गेला अगदी मधून, बॅक स्लिपच्या मधून चेंडू गेला स्ट्रेट स्क्रीन जवळ. स्ट्रायकर एंडला जयेंद्र पाटील, सुरुवात झाली त्याची चौकाराने. धावा दाफलकावर 48. अविनाश जाधव फुटवर्क वापरलं, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल, डिफिकल्ट, व्हेरी क्लोज, सीमारेषी लगत. पंचांचा इशारा येईल. बॅटिंग करताना 50 रन्स कंप्लीट, 6 धावा आणि संघ पोहोचलाय. बॅटिंग करताना गावदेवी आजिवली 54. षटकार, मग लॉंग ऑन असो, लॉंग ऑफ असो, कव्हर असो, ताकद असावी लागते आणि क्रिकेट मधील ताकदीचा फटका ज्याला म्हटलं जातं तेवढ्या ताकदीचे प्रयत्न करतो. लो फुल टॉस, आणखीन एक लॉफ, बिग शॉट. आता मूड मध्ये आलाय, आपल्या खेळानं लक्ष वेधून घेतो हा एक षटकार.
पुन्हा एकदा टॉप स्पीड मध्ये चालली. धावसंख्या वेगाने पुढे सरकले. 2 फटक्यानं चौकार, षटकार, षटकार लक्ष वेधून घेतोय. जयेंद्र पाटील साठी टाळ्या झाल्या पाहिजेत. क्रमांक 4 वर आलाय आणि आक्रमणाला सुरुवात केलं. 3 चेंडू मध्ये वैयक्तिक योगदान 16 वर पोहोचला आणि संघ आता मजबूत स्थितीमध्ये. धाव संख्या मजबूत आहे. 60 धावा, 60 रन. अजूनही 1 षटक बाकी. करंट रन रेट वाढला 15च्या पेक्षा जास्त सरासरीनं. धावा आता जमवत असताना 60 धावा. आणखीन एक आक्रमण चौकारानंतर 2 षटकार. चेंडू हवेमध्ये प्रयत्न जरूर झालेत आणि झेलबाद. धीरज पवारनं झेल टिपला आणि मान्यवरांचं आगमन झालं. अजितजी लबडे साहेब यांचे इथे आगमन. त्यांना विनंती करेन आपलं वेलकम सुस्वागतम. बाद झाला, निराश मनाने परतला. मात्र 3 चेंडू मध्ये धुमाकूळ घातला. अगदी धावसंख्या शांत होती तिथे टॉप स्पीड मध्ये पुढे गेलेली. आता 4 षटकांचा खेळ संपला. 20 धावा आल्या. धीरज पवारनं 12 दिल्या. दुसऱ्या षटकामध्ये प्रीतम घोगरेनं 15 दिल्या. सुधीर लहानेला पाहतो 13 दिल्या आणि 4 षटकानंतर एकूण धावफलक 4 षटकांच्या समाप्तीनंतर 60 धावा आहेत. सुदर्शन गायकरवर सर्वांच्या नजर आहेत. 4 षटकामध्ये आपण पाहतो फक्त 4च चेंडू खेळलाय सुदर्शन. नवीन फलंदाज गोलंदाज निखिल मस्कर आणि नवीन फलंदाज आलाय वैभव पाटील. गावदेवी आजिवली, करतेश्वर, मोठे भिंगार, चाळीसगाव प्रीमियर लीग आज सुपर 12 आणि आज हा 5वा सामना. यानंतर शेवटचा सामना असेल. 60 धावा धावफलकावर 3 गडी बाद. निखिल मस्कर लाईन चांगली होती. सावध फटका खेळला. कदाचित सुदर्शनला अजूनही प्रयत्न करायचे. 61 वर पोहोचलाय. 5 चेंडूंचा खेळ बाकी. 3 वाजलेत. अजूनही आपण पाहतोय 5 चेंडूंचा खेळ बाकी. तर दोन्ही कॅप्टन आले असतील तर आपल्याला आयोजक कमिटी 1-7 मित्रांची लगेच रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मधील टॉस. 5 चेंडू बाकी. 61, 61. 3 गडी बाद. सुदर्शन गायकरला पाहतोय 5 मध्ये 11 धावेचं योगदान. निखिल मस्करला पाहतोय. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी. बॅटिंग करताना गावदेवी आजिवली, करतेश्वर, मोठे भिंगार संघाविरुद्ध षटक क्रमांक 5. फ्रंटफुटला आले. स्ट्रोक खेळायचं होतं ऑन साइडला. चेंडू सुद्धा बाहेर चाललेला. मात्र इथे बघा कमबॅक करतोय. सुदर्शन गेलाय. त्याला काहीतरी कान मंत्र देईल. चेंडू शिल्लक आहेत आतापर्यंत 4 बाकी आहेत चेंडू. 4 चेंडू मध्ये जरूर आपण पाहतो फटके घ्यावे लागतील. 61 झाल्यात. धावसंख्या तगडी आहे. सुस्थितीमध्ये धावांचा रतीब चांगला. 61 धावा. 3 गडी बाद. निखिल मस्कर समोर उभा आहे. वैभव पाटील हालचाल केली. स्टँडिंग मोशन दाखवलं आणि इथे चाणाक्ष गोलंदाजी. फलंदाजांच्या शैलीचा अभ्यास करून चेंडू डिलिव्हर करणं ही सुद्धा गोलंदाजांची कला असते. आणि निखिल मस्कर सिंगल. त्यानंतर आपण पाहतो 2 डॉट. 3 चेंडूचा खेळ संपला. 61 धावा. 3 गडी बाद. समोर उभा आहे वैभव पाटील. 2 चेंडू डॉट खेळला. हा चेंडू फटका फसला आणि 3 चेंडू वेस्ट. काही करू शकला नाही. आणि आतापर्यंत आपण पाहतोय वैभवचं एकंदरीत या षटकामध्ये 3 चेंडू मध्ये पाहिलं. निखिल मस्कर सिंगल, 2 डॉट, विकेट, 4. गुड बॉलिंग. गोलंदाजी आवडली असेल निखिल मस्कर साठी टाळ्या झाल्या पाहिजेत. स्लॉग ओव्हर मध्ये ही उत्तुंग कामगिरी. चला सचिन लाने आपण टॉस साठी या. प्रतिस्पर्धी टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामुळे सचिन लाने IIC जर्मन भिंगारवाडी टीमच्या कॅप्टनला सूचित करण्यात येते की आपण लवकरात लवकर या. बारवईचे सन्माननीय पाहुणे अनिल पाटील आणि महादेव पाटील दोन्ही मान्यवरांचं आगमन झाले. बघा निखिल मस्करच्या मित्र परिवाराने सांगितलं त्याचा हात भरपूर लांब आहेत आणि
तो टर्न खूप चांगला करतो आणि त्याचा फायदा त्याने घेतलाय. बघा गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी, निखिल मस्कर स्लॉग ओव्हर, 4 चेंडू मध्ये फक्त 1 धाव. स्विंग बघा, स्विंग फिरकी इथे मिसफिल्ड, गोलंदाजी चांगली झाली. यस, निखिल मस्कर स्लॉग ओव्हर मध्ये जो धावसंख्येचा आलेख पुढे चालला होता आणि त्याला स्टॉप केलाय. निखिल मस्कर, गुड बॉलिंग, रिकव्हर ऑफ द इनिंग, एक्सलंट बॉलिंग, लवली बॉलिंग, गोलंदाजीचा अप्रतिम दर्जा दाखवला. आपल्या फिरकी शैलीनं, आपल्या गोलंदाजीच्या या शैलीने इम्प्रेस केला. 5 चेंडू मध्ये फक्त 2 धावा, 1 विकेट, एकूण धावा 62. सुदर्शन शेवट गोड होईल का, मात्र बघा अपील. यस, गुड बॉलिंग, गुड बॉलिंग आणि सुदर्शन झाल्या बाद. बराच वेळ स्ट्रगल करत होता आणि आता कौतुक करूया निखिल मस्करचा. स्लॉग ओव्हर मध्ये फक्त धावा दिल्या 2, 1 विकेट, एकूण धावा 2 विकेट. यस, एसटी तिथे एसटी रक्षक होते बघा, अपील आणि त्यानंतर किती चतुर होते, चलाक सुधीर सांगडे गावचे ऑलराऊंडर. पहिल्या सत्राचा खेळ संपला. एकूण धावा दाफलकावर, टोटल स्कोर 62-63 करायचे. चला आपण टॉस साठी वळणार. टॉस बॉक्स मध्ये लगेच दोन्ही संघनायकाले टॉस तिथे होईल आणि 63 धावांचं टार्गेट आहे. यस, पुढची जबाबदारी पुन्हा ऐकूया आपण दीपक पाटील सरांना. धन्यवाद. उमेशजी पाटील बारवई यांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आपण मंचावर यावं. त्यांच्या माध्यमातून खरं तर या स्पर्धेसाठी एका संघासाठी आम्हाला टी शर्ट पुरस्कृत करण्यात आले. त्यांचं सुद्धा आभार आणि त्यांचं सहर्ष स्वागत. मी विनंती करतोय नारपोली ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आदरणीय रमेशजी मोरे साहेबांना की आपण प्रेझेंटेशन कक्षामध्ये यावं आणि आपल्या शुभास या सामन्याचा नाणेफेकीचा कौल संपन्न करावा. एका बाजूला IIC जनमान भिंगारवाडी आणि दुसऱ्या बाजूला यश एंटरप्राइजेस खानावले, या 2 संघादरम्यान सचिन लहाने आणि त्याच्या विरोधामध्ये मात्र आकाशचा संघ पाहायला मिळेल आणि त्या 2 कॅप्टन मध्ये ही कडी भिडंत असेल आजच्या दिवसामध्ये शेवटचा सामना. चला, जिगरी दोस्त सुद्धा आहेत एकमेकांचे आणि जिगरी दोस्तांमध्ये आता मात्र मुकाबला पाहायला मिळेल. हेड इज अ कॉल अँड हेड इट इज. तर टॉस जिंकला आकाश. पहिल्यांदा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू. समोर सचिन लहानेचा संघ आहे. किती चॅलेंज म्हणून पाहताय, कसं प्रतिस्पर्धी म्हणून तुम्ही त्याच्याकडे बघताय? कमीत कमी धावांच्यावर रोखण्याचा प्रयत्न करू आणि हा सामना मैत्रीपूर्वक होईल. सकाळपासून बऱ्याचशा सामन्यांमध्ये आपण पाहिलं तर धावसंख्येचा पाठलाग होत नव्हता. मागचा सामना चेस झाला. काय म्हणशील या खेळपट्टीबद्दल आणि आज किती गरज आहे या विजयाची? हो, आज नक्कीच गरज आहे. सामना जिंकायलाच लागेल, कारण का आज सामना जिंकलो तर ट्रॉफीला भागीदार होऊ. सचिन टॉस विरोधामध्ये गेलाय. तुम्हाला पहिल्यांदा बॅटिंग करायची, फारसा फरक पडेल बॅटिंग करताना? सर, फरक तर काय पडणार नाही, कारण का माझ्या टीममध्ये 11मध्ये खेळतील त्यांनी जर बेस्ट परफॉर्मन्स दिला तर नक्कीच म्हणजे विजय मिळेल. आज बरेचसे सामने झाले, पहिल्यांदा बॅटिंग करणारे संघ जिंकलेत. तो कुठेतरी आजच्या दिवसाचा ॲडव्हान्टेज तुम्हाला घेता येण्यासारखा आहे. पण चांगली बॅटिंग अर्थातच कोणते असे फलंदाज आहेत की आज निदान, कारण सकाळपासून पाहिलं तर 60+ धावा होतात या खेळपट्टीवर, त्यामुळं किती टार्गेट तुमच्या मनामध्ये आहे? टार्गेट तर सर पकडून चालणार नाही आणि मी एवढंच सांगतो माझ्या 11ला की प्रत्येकाला जे चान्स भेटेल त्याने बेस्ट द्यायचा प्रयत्न करा. जर तुम्ही बेस्ट द्याल तरच आपली टीम विन होणार आहे. आता स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आले आणि अंतिम टप्प्यामध्ये असताना छोटी चूक सुद्धा स्पर्धेबाहेर काढते आपल्याला. अशा वेळेला ॲज अ कॅप्टन म्हणून तुला काय वाटतं की अजूनही कुठे सुधारणा आवश्यक आहे, इम्प्रूव्हमेंट्स अजून काय आवश्यक आहेत संघासाठी? जे सर्कल 2 वर असतात ते बेनिफिट असतात आपल्या टीमसाठी. मी माझ्या ओपनरला म्हणजे कोणी असेल त्यांना एवढंच सांगतो की आपण या टुर्नामेंटमध्ये सर्कलला अजिबात रन केले नाही, तर या मॅचमध्ये जेवढ्या जास्त रन येतील तेवढ्या सर्कलला मारणे गरजेचे आहे. चला, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असतील. ते नाणेफेकीचा कौल यश एंटरप्राइजेसनं जिंकलाय आणि त्यांनी पहिल्यांदा क्षेत्ररक्षण स्वीकारले. जाऊया आपण या मुख्य व्यासपीठाकडे, ज्या ठिकाणी पाहुण्यांचा आदरातिथ्य आपण करणार आहोत. नारपोली ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आदरणीय रमेशजी मोरे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून.
त्यानंतर बामा पाटील साहेब नारपोली हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा प्रेझेंटेशन कक्षामध्ये यावं आणि या सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं सुद्धा हार्दिक असं स्वागत आहे. बामा पाटील साहेब नारपोली, आपण यावं अतिथी कक्षामध्ये. त्यानंतर धनाजी मस्कर साहेब नारपोली यांना सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा या आणि आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. धनाजी मस्कर साहेब नारपोली. त्यानंतर पुढचा सत्कार असेल तो अशोकजी पाटील साहेब नारपोली, त्यांना सुद्धा विनंती आहे. धनाजी मस्कर साहेब नारपोली यांना सन्मानित आपण करूया. त्यानंतर पुढचा सत्कार जो असेल तो अशोकजी पाटील नारपोली यांचा असेल. त्यानंतर किसनजी मस्कर साहेब नारपोली यांना सुद्धा विनंती करतोय की आपण सुद्धा अतिथी कक्षामध्ये यावं आणि या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. किसनजी मस्कर साहेब, आपला सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यानंतर सोमटणे ग्रामपंचायतीचे सदस्य रोहनजी मुंडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतोय. त्यांच्या सौभाग्यवती सोमटणे ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत. यानंतर रोहनजी मुंडे यांना सन्मानित केलं जाईल. तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आली या निर्णयासाठी. रोहनजी मुंडे यांचा सन्मान या ठिकाणी आपण करूया. त्यानंतर उमेशजी पाटील बारवई यांना सुद्धा या मंचावर सन्मानित केलं जातं. उमेशजी पाटील साहेब, उमेशजी पाटील, त्याचप्रमाणे महादेवजी पाटील, त्यांच्या माध्यमातून खरं तर या स्पर्धेसाठी एक संघांसाठी टी शर्ट आम्हाला पुरस्कृत करण्यात आल्यात. तर उमेशजी पाटील आणि महादेवजी पाटील या दोन्ही मान्यवरांचा आपण करूया सन्मान या मुख्य व्यासपीठावर. पाहुण्यांचा मी मनापासून आभार सुद्धा व्यक्त करतोय. हॅलो, सर चांगली संधी होती या ठिकाणी खेळ टिपण्याची प्रयत्न सुद्धा केला सुदर्शन गायकरनं. त्या ठिकाणी समोर थोडासा चुकला होता या झेलसाठी, परंतु त्याच्यामध्ये अपयश आलं. दीपेश हातमोडेच आपण षटक पाहतोय. 63 धावांची गरज आहे. स्कोर रिस्ट्रिक्ट केलाय. खरं तर त्याचं क्रेडिट देईन मी निखिल म्हस्करला. त्याच्यामुळेच लढण्याची प्रेरणा मिळाली या संघाला. ओ द स्टम्प्स इनसाइड एज झोन बॉल शॉट फाईनकडे सरकला. डायरेक्ट हिट चा प्रयत्न इकडे अंगलट येऊ शकला असता. जर डायरेक्ट हिट झाला असता तर कॅप्टन त्या एंडला होता.
धर्मेंद्र गोगरे बाल बाल बचावलाय. एक धाव क्विक सिंगल चोरट्या स्वरूपामध्ये धाव पूर्ण करण्यात आले. टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचली ती 5 या आकड्यावर. 5 ऑन बोर्ड. 63 धावा करायच्या त्या मॅच मध्ये. कर्तेश्वर मोठे भिंगार की गावदेवी आजिवली या दोन संघादरम्यान सुरू असणारे हे युद्ध. ओ फुल टॉस आहे. फक्त दिशा दिले, वळवले बॉलला. कलायुंका उपयोग यावेळेस मात्र पाहायला मिळालाय आणि धर्मेंद्रच्या बॅट मधून येतोय पहिला मोठा फटका. षटकार. इझीनेस पाहायला मिळाला. धर्मेंद्र गोगरे म्हटला की तंत्रशुद्ध फटके तुम्हाला पाहायला मिळतात, परंतु किती अगदी सहजतेने मात्र हा षटकार त्याने धाडलाय. फुल टॉस बॉल समोर केसलाय. कोणी क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल वाईड स्ट्रॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने जाईल. सीमा रेषा पार. 4 धावां करतात. धर्मेंद्र गोगरेच्या बॅट मधून येतोय चौकार. षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि धावफलकावर 15 धावा पाहायला मिळाल्यात. व्हॉट अ ग्रेट स्टार्ट फ्रॉम कर्तेश्वर मोठे भिंगार. चांगली दमदार सुरुवात मात्र करण्यात आले. धर्मेंद्र गोगरे कडून 4 बॉल मध्ये 13 धावांचं योगदान त्याच्या बॅट मधून येत असताना अजूनही 48 धावा करायच्या आहेत. 4 ओव्हर्स मध्ये 12ची सरासरी आहे. सामना जिंकण्यासाठी कर्तेश्वर मोठे भिंगार की गावदेवी आजिवली. सुदर्शन गायकर की धर्मेंद्र गोगरे. कोणता कॅप्टन मात्र सुपर 6 ही फेरी गाठणार याकडे मात्र तमाम क्रीडा वर्गाचं लक्ष लागलंय. दुपारच्या सत्रामध्ये जमलेल्या सगळ्या क्रीडा रसिकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून 40 गाव प्रीमियर लीग एन्जॉय करतात आमचे क्रीडा रसिक. त्याही सगळ्या क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर साईनाथ भगत येतोय. शिवकर गावचा खेळाडू. राऊंड स्टंप्सना समोरच्या दिशेला फटका चांगला आहे. अडवण्याचा पुरेपूर प्रयत्न झाला. प्रयत्नांना अपयश. बॉल सीमा रेषेच्या दिशेनं मार्गस्थ होत असताना मिळतील 6 धावा. कर्तेश्वर क्रिकेट भिंगार संघ. कर्तेश्वर क्रिकेट भिंगार संघ. हा प्रयत्न आपण पाहू शकता. अगदी सीमा रेषेला चिटकून उभा होता. त्यानंतर उडी मारत थोडासा चेंडू हाताला लागला सुद्धा होता, परंतु तरी सुद्धा चेंडू बाहेर गेला. ओ पुन्हा एकदा त्याच दिशेनं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. आता मात्र फटका फसलाय. ब्रेक थ्रू दिलाय साईनाथ भगतनं. पहिली सफलता मिळवून दिले ती गावदेवी आजिवली टीम साठी. पहिला धक्का कर्तेश्वर मोठे भिंगारला. असो ती विकेटची आणि ती विकेट मात्र प्राप्त करत असताना गावदेवी आजिवली हा संघ. साईनाथ भगत पहिल्या बॉलवर षटकार, परंतु तदनंतर मात्र पुढच्या चेंडूवर मात्र त्याला झेलबाद केलं. धीरज पवार बाद झालाय. 7 धावांचं योगदान त्याचं राहिलंय. चांगला झेल त्या ठिकाणी ऋषी आतमोडेनं टिपलाय. नवीन फलंदाज रोशन पाटील मैदानामध्ये. 63 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. आतापर्यंत 21 धावा म्हणजे जवळजवळ 33%, 1/3 या ठिकाणी पूर्ण करत असताना रन्स अजूनही 2/3 बाकी असतील.
गोलंदाज स्ट्राईक वर साईनाथ भगत. चला थोडं स्पीडअप करा. अजिवली संघ ओ यावेळेस मात्र कमाल स्ट्रोक आहे. ओ व्हॉट अ ड्राइव्ह, एक्सलंट ड्राइव्ह थ्रू द कव्हर्स. सुपर स्ट्रोक, बॉल गेलाय सीमा पार 6 धावांकरता. पाटीलला आल्या आल्या लॉफ्टेड कव्हर ड्राइव्ह दाखवलाय. 6 धावेनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. 63 चा चेस करायचा आहे 27 फलकावर. कट करण्याचा प्रयत्न, जास्तच बाहेर निघणारा हा चेंडू. अंपायर DK व्हाईट बॉल असल्याचा इशारा करतात. एक अतिरिक्त रन धावसंख्या 1 ने पुढे जाईल. दबाव आता मात्र बनू लागला अजिवली संघावर, कारण पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हर्स मध्ये मात्र रन्स आल्यात कर्तेश्वर मोठे बिंगारसाठी. आणि त्याचमुळे इकडे थोडासा सुस्थितीमध्ये दिसतोय. 28 वर 1 चांगली टोटल आहे कर्तेश्वर मोठे बिंगारची. थोडासा वेट केला होता, कट करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र बीट केले साईनाथ भगतचा. हा चेंडू राऊंड विकेट नाही येतोय. थोडासा अँगल बनवून उजव्या हाताच्या फलंदाजाला त्या अँगलला आलेला गोलंदाज नेहमीच जड जातो. बऱ्याच वेळेला तो अँगल मोडीत काढणं अनेक उजव्या हाताच्या फलंदाजांना जमत नाही. राऊंड स्टम्प्स किंवा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट थोडासा जोखमीचा अँगल आहे. ओ यावेळेस समोरच्या दिशेला पुन्हा एकदा झेल सुटलाय. या चुका टाळाव्या लागतील सुदर्शन आणि टीम, अन्यथा घरचा रस्ता पकडावा लागेल. कारण ही अशी स्पर्धा आहे, मॅच सुद्धा जेव्हा तुम्ही पुढे पुढे जाताय ना, तेव्हा एक चूक सुद्धा तुम्हाला पराभवाचं कारण ठरू शकेल. संधी चांगली होती या ठिकाणी, परंतु हा झेल मात्र सोडण्यात आलाय. पकडो कॅच जीतो मॅच हे आपण नेहमीच म्हणत असतो. ड्राईव्ह केलाय, स्ट्रेट ड्राईव्ह फटका, लॉंग चेस आहे लॉंग ऑनला. ओ बॉल थांबवलाय त्यानं. तोपर्यंत मात्र दुसऱ्या धाब्यासाठी धावलेत आणि 2 धाबा पूर्ण होत असताना हा चेंडू सुद्धा त्याच्याकडेच जातोय. त्याचा पिच्छा सोडताना दिसत नाहीये. या 2 धाब्यांच्या बरोबरीनं टीमची टोटल 31 या आकड्यावर 2 षटकांचा खेळ संपलाय. 1 गडी बाद 31 धावा. आमचे मान्यवर रमेशजी नामदेव मस्कर यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे, सुस्वागतम. 32 धावांची गरज आहे 3 ओव्हर्स मध्ये. 3 षटकं आणि 32 धावा असं समीकरण मात्र या मॅच मध्ये पाहायला मिळेल. धर्मेंद्र गोगरे 5 बॉल मध्ये 15, रोशन पाटील 3 बॉल मध्ये 7 आणि हॅलो 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 सुदर्शन गायकर आलाय आता मात्र गोलंदाजीसाठी. 3 ओव्हर्स मध्ये 32 वाचवायचे आहेत अजिवलीला. ओ लॉफ्ट केले बॉलला, फटका फसलाय, उंच गेलाय क्षेत्ररक्षक, तोच झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. सफलता दिले सुदर्शन गायकरनं. 31 या धावसंख्येवर दुसरा धक्का.
अक्षय 17 बॉल 32 धावांची गरज आहे. सफलता दिले सुदर्शन गायकरनं पहिल्या चेंडूवर. धर्मेंद्र घोगरेच्या साथीला आता मात्र सतीश टावरे लीग स्टेज मध्ये मात्र काय खेळला होता. कर्तेश्वर मोठे भिंगारसाठी मात्र या स्पर्धेमध्ये त्याचं योगदान फार मोठं राहिलंय. मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा त्याला मिळाला होता आणि त्याचमुळे सतीश टावरे हा एक इम्पॉर्टंट फॅक्टर असेल या मॅचचा. चला, आमच्या प्रेक्षकांपैकी कोणाचं ड्रायव्हिंग लायसन हरवलं असेल तर आपली ओळख पटवून घेऊन जा. ड्रायव्हिंग लायसन्स ट्रॉफिक वाले आपला चलान काटू शकतील. राजेश हातमोडे नाव आहे ड्रायव्हिंग लायसन्स वर. हो, स्विच हिटचा प्रयत्न होता, रिव्हर्स खेळण्यासाठी गेला होता आलेला सतीश. डॉट बॉल निर्धाव चेंडू. ही जोडी मात्र ठरवेल कर्तेश्वर मोठे भिंगार संघ या स्पर्धेमध्ये राहणार, कारण या दोघांनीही आपल्या लीग स्टेज मध्ये बॅटमधून धावा काढल्यात. खास करून सतीश टावरे तो फारच आक्रमक राहिलाय, परंतु सुदर्शन गायकर चांगली बॉलिंग करतोय. फुल टॉस आहे, भिरकावून दिलाय आणि जाईल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या वरतून. टावरेच्या बॅट मधून येतोय पहिला षटकार. तर ड्रायव्हिंग लायसन्स मिळालं होतं ते आम्ही सुपूर्द केलंय मंथन पाटीलकडे. षटकारानंतर पुढचा चेंडू निर्धावालाय. ओ, यावेळेस मात्र स्कूपचा प्रयत्न उंच जास्त गेलाय, संधी आहे. झेल सुटलाय त्या ठिकाणी पोहोचताच आला नाही. या 2 धावा. कॉन्फिडन्स पहा, परवा सुद्धा असाच एक फटका तो खेळला होता. पुढे येऊन मात्र फ्रंट फुटला येऊन थोडीशी दादागिरी आपण म्हणतो ना, आणि तशीच, कारण या संपूर्ण खेळपट्टीवर बिंदासपणे तो खेळतोय. अगदी कॉन्फिडन्स त्याचा पहा, किती आत्मविश्वास. या 2 धावा मिळतील. 14 बॉल मध्ये 24 धावा करायच्या आहेत. पहा लगान मधला भुरा. 14 बॉल आणि 24 धावांची गरज आहे. 13 बॉल मध्ये 24 धावांची गरज आहे. माफ करा. फुल टॉस आहे. सुदर्शन गायकरनी या सिच्युएशनला चुकी केले. आणखीन एक मोठा फटका. बॉलला पाठवले सीमा पार. षटकार. थोडीशी चुकीची गोलंदाजी राहिली कॅप्टन सुदर्शन कडून, कारण 2 फुल टॉस दिले. तेही नवीन येणाऱ्या फलंदाजाला पूर्णपणे सेट होण्यासाठी मदत केली आणि त्याच 2 फुल टॉस वर मात्र 2 षटकार ठोकले ते सतीश टावरेनं. पाताळचा खेळाडू, परंतु काय आक्रमक खेळला या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि या सामना थोडासा आटोक्यामध्ये आणत असताना 12 बॉल 18 रनची आवश्यकता. अजूनही मॅच बॅलन्स आहे. एक चांगले षटक पुन्हा एकदा गावदेवी अजिवली संघाच्या बाजूनं जरूर निर्णय देऊ शकेल, परंतु सुदर्शन गायकरनं निदान 1 षटकार कमी खायला हवा होता. परंतु तरी सुद्धा अजूनही वेळ गेलेली नाहीये. ही जोडी जर फोडली, इकडे या जोडीला फोडण्यामध्ये यश प्राप्त झालं दयानंद जाधव या गोलंदाजाला, तर या मॅच मध्ये कमबॅक अजूनही करता येऊ शकेल. 12 बॉल 18 अशा कित्येक वेळा धाबा डिफेंड केल्यात अनेक संघाने.
पाहूया दयानंद आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न धर्मेंद्रचा मिड विकेट कडे चेंडू सरकलाय सिंगल त्या ठिकाणी येईल 1 रन. आता मात्र शेवटचे 11 चेंडू आणि 17 धावा 17 रिक्वायर्ड. रिमेनिंग 11 कोणता संघ सुपर 6 साठी क्वालिफाय होणार 5वा संघ असेल आजच्या दिवसामधून. आणि त्यानंतर मात्र शेवटची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल IIC भिंगारवाडी सचिन लानेचा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये यश एंटरप्राइजेस आकाश पवार. 11 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे 17 रिक्वायर्ड. बॅकफुटला जाऊन अप्रतिम स्क्वेअर गेट पाहायला मिळते. बॉल डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमा पार 4 धावांकरता पसार चौकार. आणि चौकारच्या सहाय्याने मात्र अर्धशतक धाव फलकावर कर्तेश्वर मोठे भिंगार संघ 50 धावा कंप्लीट करेल. आता बरोबर 10 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे 13 रिक्वायर्ड. सतीश टावरे 6 बॉल मध्ये 18 धावा 300च्या स्ट्राईक रेटने मैदानामध्ये खेळतोय. सुपर बॅटिंग आल्यापासून संपूर्ण सामना पालटवला टावरेनं. पहा हाच तो कॉन्फिडन्स आहे जो प्रत्येक वेळेला प्रत्येक मॅच मध्ये असा एखादा फटका तो खेळतो फ्रंट फुटला जातो थोडस बॉलरला सुद्धा गोंधळात टाकतो. दयानंद जाधव यंगस्टर आहे या टीमचा. स्कूप केला यावेळेस मात्र दिल स्कूप पाहायला मिळतोय. आणि इकडे पहा ती बॅकवर्ड स्क्वेअरलेगला क्षेत्ररक्षक होता बराच पुढे आला होता तिकडे मात्र रन्स मिळतील 2. आणखीन एक सगळा सावळा गोंधळ सुरू आहे. धर्मेंद्र घोगरेनं त्याची संधी इकडे मात्र मिळाली. आणखीन एक धाव मात्र कंप्लीट करण्यात आली. तिहेरी धावांचं योगदान 3 धावा दिवसा ढवळ्या इकडे मात्र चोरी धावांची होत असताना पळून काढल्या. थोडीशी दमछाक जरूर झाली असेल कारण रणरण त्या उन्हामध्ये मात्र 3 धावा पूर्ण केल्यात. पहा कशा पद्धतीनं या रन्स येत असताना क्लास रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. 53 9 चेंडू आणि आता मात्र 10 धावांची गरज आहे. हुकचा फटका परंतु इकडे मात्र पाहूया लॉंग स्टॉप चाललाय आणि मिळतील रन्स या ठिकाणी त्या 4 आणि चौकारानं मात्र हा पाहायला गेलं तर विजय थोडासा आटोक्यामध्ये येत असताना कर्तेश्वर मोठे भिंगार संघ थोडासा सुपर 6 चा रस्ता त्याला आता मात्र खुणावतोय. पहा या 4 धाब्यानं स्कोर जाऊन पोहोचलाय तो तब्बल 57 या आकड्यावर. या संपार लेग बायचा इशारा आलाय. क्लीन बोल्ड दांडी गुल थोडासा रिलॅक्स मोड मध्ये होता. धर्मेंद्र रीसचा वापर करण्यात आला होता. थोडासा रीश सायन थोडासा फ्लिक करण्यासाठी गेला परंतु इकडे मात्र त्रिफळा उडवून घेतलाय. फलंदाज होईल बाद कॅप्टन डिपार्ट आणि धर्मेंद्र गोगरेच्या स्वरूपामध्ये एक महत्वाची विकेट या सिच्युएशनला मात्र गमावले. पहा कशा पद्धतीनं बाद झाला राऊंड स्टम्प्सना आला होता. दयानंद पहा हलक्या हातानं थोडासा फ्लिक साठी गेला होता. लेग स्टंप दाखवला होता त्यानं गोलंदाजाला आणि तिकडेच मात्र दांडी उकरून टाकली. सहा धाबांची अजूनही गरज आहे. मॅच संपलेली नाहीये. अजूनही कमबॅक करता येऊ शकेल. नवीन फलंदाज मॅन फ्रॉम सांगडे सुधीर पाटील. सतीश टावरेनं मात्र संपूर्णपणे मॅचचा नक्षा पालटून ठेवलाय. 7 बॉल मध्ये 21 धाबा 300च्या स्ट्राईक रेटने ज्या धाबा जमा केल्या ना आणि त्याच्यामध्ये मी तर म्हणेन सुदर्शन कायकरचे ते 2 फुल टॉस बॉल ते थोडस डोकेदुखी ठरलेत अजूनही. परंतु तरी सुद्धा मी म्हणेन अजूनही या धाबा डिफेंड करता येण्यासारखे असं नाहीये.
हिम्मत न हारता मित्र म्हणेन पॉझिटिव्ह अप्रोच आणि होय हे आम्ही करू शकतो हा मोठा दृढ आत्मविश्वास घेऊन जर मैदानामध्ये या सिच्युएशनला खेळ केला गावदेवी अजिवली संघानं तर या धाबा सुद्धा डिफेंड होऊ शकतील. क्रिकेटमध्ये कधीही काही घडू शकतं. अजयनं केल्या नाही का बेलवलीच्या गोलंदाजी करत असताना धावा डिफेंड. रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा त्यानं केलं. 6 बॉलमध्ये 6 धावा इथे सुद्धा डिफेंड केल्या. 6 बॉलमध्ये 1 धाव डिफेंड केली होती रायगड प्रीमियर लीग सारख्या मोठ्या फॉर्मॅट मध्ये. आणि त्याचमुळे हा खेळ असा आहे ना कधी काय होईल याचा नेम नाहीये. चला थोडं स्पीडअप करा. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 धावांची गरज आहे. परंतु दयानंद जाधवचा हा चेंडू हा सगळ्यात महत्वाचा चेंडू असेल या मॅच मधला. राऊंड स्टम्प्स ना कट करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र चेंडू निघून गेलाय. यष्टीरक्षक सुदर्शनच्या हातामध्ये डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. एक चांगलं षटक आलंय गावदेवी अजिवली संघाकडून. यंगस्टर दयानंद जाधवनं या ओव्हरमध्ये दिल्या 8 धावा आणि आता मात्र 7 सहकार्याला ठेवल्या त्या 6 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. सामन्याचा निकाल शेवटच्या षटकावर. सहा चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. कोणता असेल गोलंदाज गावदेवी अजिवलीचा जो या धावा मात्र वाचवू शकेल. आणि जर वाचवला तर मात्र अक्षरशः त्याला उचलून घेतलं जाईल. हीच ती संधी आहे हिरो होण्याची. हेच ते प्लॅटफॉर्म आहे 40 गावचं. आणि इकडे मात्र सगळेच प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहतात कोणता संघ जिंकणार आहे. अजिवली की मोठे भिंगार या दोन संघादरम्यान सुरू असलेला हा कडा भिडंत कडा मुकाबला मात्र पाहायला मिळतोय. 6 बॉल आणि 6 रनची आवश्यकता. दीपेश हातमोडीच्या हातामध्ये चेंडू दिलाय कॅप्टननं आणि त्याला वाचवायच्यात आता मात्र या धावा. हलक्या हातानं यावेळेस मात्र ऑन साइडला बळवलंय. लॉंग चेस आहे. लॉंग ऑनला सर्कल मध्ये टक्कर पाहायला मिळते. आणि हे आधीच ठरवलं होतं टावरेनं की मला 2 धावा घ्यायच्यात. सिंगल डबल त्याला माहिती आहे आता मात्र मोठ्या फटक्यासाठी गेलो विकेट पडली तर नुकसान होऊ शकेल संघाचं. परंतु अगदी योग्य रीतीनं डोकं शांत ठेवून मैदानामध्ये मात्र बॅटिंग करत असताना शांत डोक्यानं कूल माइंडेड विचार केलाय सतीश टावरेनं. आणि त्याला माहिती आहे इकडून सुपर 6 ही फेरी आपण सहज रीतीनं गाठू शकतो आणि त्याचमुळे कोणताही धोका पत्करायचा नाहीये. शांत डोक्यानं विचार करायचा. क्रिकेटमध्ये आईस्क्रीम हा अप्रोच फार महत्वाचा आहे. हा आत्मविश्वास, इच्छाशक्ती, सक्रियता, त्यानंतर क्रियाशीलता आणि महत्वाकांक्षा हे 5 गोष्टी 5 घटक एकत्रित करून जो शब्द तयार होतो ना आईस्क्रीम हा फार महत्वाचा आहे. शांत डोक्यानं विचार करायचा. कूल माइंडेड. स्कूप साठी गेला इकडे खराब फिल्डिंग आणि बॉल चाललाय तो फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि मिळतील 4 धावा. विजयी चौकार. सुपर 6 मध्ये धडक मारले कर्तेश्वर मोठे भिंगार संघानं. वेल प्लेड बॉईज. 40 गाव प्रीमियर लीगच्या सुपर 6 मध्ये दाखल होणारा 5वा संघ कर्तेश्वर मोठे भिंगार. वेल प्लेड. अभिनंदन धर्मेंद्र गोगरे आणि टीम. अभिनंदन मोठे भिंगार संघ.
मॅन ऑफ द मॅच सामनावीर पुरस्कार. बॅटिंग करत असताना खरं तर पहिल्यांदा गाव